प्रश्न निर्माण झालाय, आपली काय प्रतिक्रिया? नाही, सातत्याने महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय तर आहेच. भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला. हा काय माझा डेटा नाही आहे, हा भारत सरकारचा आणि महाराष्ट्र सरकारचा डेटा आहे. आणि रोज चॅनलवर कुठल्या ना कुठल्या गोष्टी सातत्याने, मग कोयता गँग असेल, महिलांवर होणारे अत्याचार असतील, फलटणची दुर्दैवी घटना असेल किंवा काल मुंबईत झालेली धक्कादायक घटना असेल, त्याच्यामुळे अर्थातच सातत्याने हा जो नवीन ट्रेंड महाराष्ट्रात येतो आहे हा महाराष्ट्राच्या हिताचा नाही. आणि माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना, कारण का ते राज्याचे गृहमंत्रीही आहेत, की ह्याच्यातून मार्ग काढला पाहिजे. कारण भारतातले सगळ्यात चांगले पोलीस हे महाराष्ट्राचे आहेत आणि महाराष्ट्राच्या पोलिसांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. अशी परिस्थिती असताना असं काय बदललं आहे या डिपार्टमेंटमध्ये की सातत्याने भारत सरकारचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढला आहे. त्याला मारण्याची गरज होती का रोहित आर्याला? प्रश्न हा आहे की सुटका मुलांचा पाहायला मिळत आहे. एकच मिनिट मॅम, माझा प्रश्न आहे की त्याला मारण्याची गरज होती का? मुलांचा सुटका तर होत होता, पण त्याच्या मारण्याची गरज होती का? नाही, मला अनेक प्रश्न, त्याला मारल्यामुळे अनेक प्रश्नांची उत्तरं आता आपल्याला मिळणार नाही आहेत. म्हणजे याच्यावर जर अटक झाली असती, त्याला काय सर्कमस्टन्सेसमध्ये ते एन्काउंटर झालं, ह्या सगळ्याची माहिती आपल्याला मिळाली पाहिजे. कारण का त्यांनी केलं, त्यांचे आधीचे काही स्टेटमेंट्स आहेत, काही कार्यक्रमात ते दिसत आहेत, त्याच्यामुळे नक्की त्यांचं सरकारशी नातं काय होतं, कुणाशी काय नातं, या सगळ्या गोष्टी आता स्पष्ट राहतील. दीपक केसरकर यांचं नाव वारंवार दीपक केसरकर यांचं नाव वारंवार समोर आलाय. शासनाचे त्यांचे संबंध कशा पद्धतीने होते? गोष्ट होती की जी नाही, काहीतरी आहेच ना. आता तुम्ही बघा, सांगलीची घटना बघा. सांगलीमध्ये जलजीवन मिशनच्या त्या युवा मुलांनी 32 वर्षाचा त्याला पेमेंट दिलं नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केलीच. शिक्षक महाराष्ट्रात आत्महत्या करतात आणि शेतकरी तर करतातच आहे. महाराष्ट्रात दर 3 तासाला एक शेतकऱ्याची आत्महत्या होते. हा डेटा मकरंद आबा पाटलांनीच महाराष्ट्र सरकारनी दिलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती आपण अनेक वर्ष, तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेताय, किती वर्ष मी ह्याच्याबद्दल बोलते आहे की महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती आणि महाराष्ट्रात जेवढे पैसे खर्च करतो आणि बिग तिकीट प्रोजेक्ट्सवर, म्हणजे शिक्षणावर, आरोग्यावर खर्च असले तरी आनंद झाला असता आम्हाला, पण बिग इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स ज्याच्यामुळे आर्थिक परिस्थिती नाजूक झालेली आहे महाराष्ट्राची, असं महाराष्ट्र आणि भारत सरकारचा डेटा सांगतो, सर्वेच सांगतात सगळे. त्याच्यामुळे दुर्दैवी आहे की महाराष्ट्राचं सरकार पक्षफोड, घरफोड सत्तेमध्ये, पण सत्तेत आल्यावर 7-12 कधी कोरा करणार, हा मोठा प्रश्न आहेच ना. केळ्याचा प्रश्न तुम्ही बघा, कांद्याचा प्रश्न बघा, सोयाबीनचा प्रश्न बघा, काय परिस्थिती आहे जाऊन बघा. आणि खरं तर तुम्हीच रिपोर्टिंग केवढं करता स्वतः, तुमचे प्रत्येक चॅनल शेतात जाऊन, बांधावर जाऊन रिपोर्टिंग करतात. काँग्रेसने राजीनामा मागितलाय मुख्यमंत्र्यांचा, गृहमंत्र्यांचा. जी जरूर मागणी असेल, पण मला वाटतं मी माहिती काढून काँग्रेस पक्षाशी बोलून मी जरूर या प्रश्नाचं उत्तर देईन. उद्धव ठाकरे यांना कोरेगाव भीमा आयोगाची कारण दाखवून नोटीस आली आहे. तुम्ही कसं रिॲक्ट करता? त्याच्या मागे कोणती स्ट्रॅटेजी? काय सांगता येत नाही, आम्हाला सगळ्यांनाच नोटिसेसची सवय झाली, त्याच्यामुळे मला काय आश्चर्य वाटत नाही जेव्हा नोटिसेस येतात. पुन्हा एकदा सरकारने कर्जमाफीसाठी नवीन तारीख दिलेली आहे आणि त्यांनी म्हटलंय की आम्ही एक समिती स्थापन करू, समितीचा अहवाल आल्यानंतर संपूर्ण कर्जमाफी करू. हे काय, कारण त्यांच्या यापूर्वी त्यांनी कर्जमाफीच्या अनेक घोषणा देखील केल्या होत्या. मला गडकरी साहेबांचं स्टेटमेंट एक आठवत आहे, वेन देर इज नो डिसिजन देर इज अ कमिटी अँड दॅट कमिटी ॲज अ सब कमिटी. हे माननीय गडकरी साहेबांचं एक स्टेटमेंट आहे. त्यामुळे कमिटी झाली म्हणजे समजायचं. आणि तुम्हाला आठवत असेल माननीय मुख्यमंत्र्यांचंच स्टेटमेंट होतं की योग्य वेळी आम्ही सरसकट कर्जमाफी करू. मला अतिशय विनम्रपणे माननीय मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे की तुमचीच टॅगलाईन आहे, यही समय है, सही समय है. त्यामुळे अजून किती त्या शेतकऱ्यांचा अंत पाडणार, त्याचं कंबरडं मोडलेलं आहे. प्रचंड महाराष्ट्रात झालेला पाऊस, अतिवृष्टी, कांद्याला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, केळ्याला भाव नाही. या दिवाळी दसऱ्याला झेंडू लोकांनी रस्त्यावर फेकून दिलेले आहेत, अशी काळी दिवाळी साजरी केली आहे महाराष्ट्राने. म्हणजे खूप दुर्दैवी आहे. आणि अनेक वेळा आम्ही त्यांना प्रस्तावही दिलेला आहे, ऑल पार्टी मीटिंग बोलवा, महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती आणि शेतकरी झालेला ओला दुष्काळ
अतिवृष्टी याच्यावर चर्चा घ्या आणि सगळे मिळून मार्ग काढू. कारण का कधी ना कधी आपले राजकीय मतभेद बाजूला ठेवून राज्याच्या हितासाठी सगळ्या राजकारण्यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याची गरज आहे. पण तसा कुठलाही प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडून किंवा सहकार्य होताना दिसत नाही. फलटण प्रश्न विचारायचा आहे की रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत आणि ज्या पद्धतीने ते डाटा सांगतात, खरं तर खडसेंच्या प्रकरणामध्ये देखील त्यांनी आरोपीचा डाटा सांगणं, कधी वैयक्तिक मालमत्ता असते त्याचा माहिती देणं आणि चारित्र्य हनन करण्याचा हा प्रयत्न आहे का? मला असं वाटतं माननीय अजितदादांनी त्याच्यावर त्यांचं स्टेटमेंट केलेलं आहे आणि त्यांनी त्याच्यावर ह्यावेळेस काहीतरी निर्णय घ्यावा. याचं कारण असं की सरकारमध्ये नियम कायद्यांनी चालतात, कुणाच्या मनमर्जीनी सरकार चालत नाही. त्याच्यामुळे अनेक केसेसमध्ये जो डेटा प्रायव्हेट आहे तो ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने हा बाहेर दिला जातो त्याच्यावर ॲक्शन घेतलीच पाहिजे. आणि माझा विश्वास आहे की जर अजितदादा काल म्हणलेत की हे मला आवडलेलं नाही आणि मी माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे, तर आमच्याही अपेक्षा आहेत. कारण का आम्ही या फलटणच्या केसमध्ये पहिल्या दिवसापासून राजकारण आणलं नाही आणि आम्ही आणणारही नाही. कुणाच्या तरी लेकीची हत्या झालेली आहे, त्याचं राजकारण आम्ही कधीच करणार नाही. त्याच्यामुळे आमची सहकार्याची भूमिका असेल महाराष्ट्र सरकारबरोबर की सगळे मिळून या पोरीला, आपल्या लेकीला न्याय मिळायची नैतिक जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची माणुसकीच्या नात्याने. त्याच्यामुळे आमच्या अपेक्षा आहेत की माननीय अजितदादा आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावर योग्य तो निर्णय घ्यावा. कर्जमाफीचे आश्वासन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे जिथं राहत होते मुंबईमध्ये, तिथे खासगी वेशातील पोलीस येऊन त्या घराची चौकशी करत होते, अशा पद्धतीची माहिती त्यांची हेरगिरी करण्यात हेरगिरी केली असा आरोप देखील आता समोर आला. अतुल लोणींनी शक्यता काही नाकारता येत नाही, पण मी काँग्रेसकडून आणखीन माहिती घेऊन तुम्हाला जरूर सांगेन. पण मला काही या गोष्टींचं आश्चर्य वाटत नाही. तुम्हाला आठवत असेल फोन टॅपिंगच्या किती गोष्टी झालेल्या आहेत, आम्हाला सवय झाली त्याची. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे किल्ले आहेत त्या किल्ल्यावरती नमो केंद्र स्थापन केले जाणार आहेत. महाराष्ट्र सरकारचा हा उपक्रम आहे. विरोधी पक्षांकडनं, राज ठाकरेंकडनं देखील टीका झालेली आहे. तुमच्या पक्षाची काय प्रतिक्रिया? नाही, कसली केंद्र आहेत, काय केंद्र करणार आहे ती? कारण का आम्हाला तरी सांगण्यात आलं होतं की सगळे गड किल्ले आहेत त्याच्यात सुधारणा आम्ही करणार आहोत. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महिन्यातला एक रविवार माझे सहकारी निलेश लंके हे स्वतः प्रत्येक गडावर जाऊन सफाईचा खूप मोठा उपक्रम करतात आणि त्याच्यात सातत्याने ते करतात. त्याच्यामुळे हा छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा इतिहास आणि त्याबरोबर नवीन पिढीला आपले छत्रपती माहिती असावे, मुलांना कळावे आणि पुस्तकाच्या बाहेर जाऊन काय पद्धतीने त्यांनी गड किल्ले हे सगळे जिंकले ह्याचा सगळ्यासाठी, ते जपण्यासाठी, तिथली स्वच्छता ठेवण्यासाठी निलेश लंके हा प्रयत्न करत आहेत. आणि हे नवीन सेंटर्स काय काढणार आहेत, त्याला परमिशन झालेली आहे का, किंवा जे आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट आहे त्याची परवानगी घेतली का, हे सगळे मुद्दे आहेतच. त्याला नाव नमो पर्यटन केंद्र दिलं जाणार. नमो पर्यटन केंद्र म्हणजे काय ह्याचा उत्तर महाराष्ट्र सरकारला द्यायला लागेल आम्हाला. हे नमो का नाही, मग छत्रपतींच्या नावाने का नाही करत सगळी केंद्र? ते छत्रपतींनी बांधलेले किल्ले आहेत ना, जिंकलेले किल्ले आहेत ते, तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्या ना प्रत्येक केंद्राला, वेगळं नाव कुणाचंच कशाला. नुकतंच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची एक पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणावी असं त्यांचं वैयक्तिक मत आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं? नाही, मला मी त्यांचं वक्तव्य ऐकलेलं नाही आहे, त्याच्यामुळे मी त्यांचं पुरं स्टेटमेंट ऐकून तुम्हाला जरूर त्याच्यावर उत्तर देईन. मीडियाशी पण संवाद साधला. नाही, मध्ये राऊत साहेबांच्या काही टेस्ट्स वगैरे केल्या होत्या आणि कालही ते एका मीटिंगला त्याच्याचमुळे येऊ शकले नाहीत. त्यामुळे राऊत साहेबांशी आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहोत. जे काय ऑफिशियल आहे म्हणजे कौटुंबिक लेवलला आम्हाला सगळ्यांनाच काय परिस्थिती आहे माहिती आहे, पण मला असं वाटतं हा त्यांचा फॅमिलीचा अंतर्गत प्रश्न आहे. ते जेव्हा तुम्हाला सांगायला त्यांना योग्य वाटेल तेव्हा ते तुम्हाला पारदर्शकपणे नक्की सांगतील. फलटणच्या केसमध्ये पवार साहेबांना पत्र लिहिलंय इमिजिएट नातेवाईकांनी आणि सीबीआय चौकशीची मागणी केली जाते, तर तुम्हाला पण असं वाटतं की केंद्रीय यंत्रणा? मी तर 2 दिवसापूर्वीच हे बोलले होते, कारण का ज्या पद्धतीने क्लीन चिटवर क्लीन चिट, इन्क्वायरी सुरू व्हायच्या आधीच क्लीन चिट ज्या पद्धतीने सरकार देत होतं, तेव्हाच मी 2-3 दिवसापूर्वीच विनंती केली होती की जर महाराष्ट्र सरकारकडून योग्य तो न्याय त्या कुटुंबाला मिळत नसेल तर सरळ केंद्र सरकारला तो न्याय मिळावा
आणि माननीय अमितभाई शाह यांना मी सेशनच्या वेळी स्वतः जाऊन भेटणार आहे या विषयासाठी आणि त्या कुटुंबाला न्याय. हे बघा, शेवटी कुणाची तरी लेक आहे ना, ती कुणाची तरी बहीण आहे, कुणाची तरी मुलगी आहे, हे कसं विसरून आपल्याला चालेल. आणि कधीतरी राजकारण बाजूला ठेवून माणुसकी दाखवायला नको आपण सगळ्यांनी. त्याच्यामुळे ही ती वेळ आलेली आहे. त्याच्यामुळे माझी माननीय मुख्यमंत्री आणि माननीय अमितभाई शाहांनाही मी विनंती करणार आहे या केसची माहिती घ्यावी म्हणून. आणि महाराष्ट्र सरकारला हात जोडून माझी विनंती आहे की क्लीन चिट देणं बंद करा. तुम्ही इन्क्वायरी पण केली नाही आणि क्लीन चिट कशी देता? एवढा डेटा बाहेर कसा येतोय? त्या मुलीची प्रायव्हसी नाही, त्या कुटुंबाला न्याय तर तुम्ही देत नाही, पण जे त्याच्यात दोषी आहेत त्यांना क्लीन चिट देत आहे. याचा मी जाहीर निषेध करते. रणजित निंबाळकर यांचं वारंवार या प्रकरणात सगळी नाव त्यांचं पुढे येत आहे. त्यांना जरी क्लीन चिट मिळाली असेल तर काय वाटतं, तुम्ही अमित त्यांना माननीय नाही जेव्हा भेट घेणार तेव्हा त्या संदर्भात मुद्दा मांडणार आहात का? तुमच्या चॅनलवर मी माननीय मुख्यमंत्र्यांचं क्लीन चिटचं स्टेटमेंट बघितलं. माझी विनम्रपणे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही जरूर क्लीन चिट द्या, पण इन्क्वायरी झाली का, प्रोसेस फॉलो झाला का, हा प्रश्न मला माननीय मुख्यमंत्र्यांना विचारायचा. तुम्ही अमित शहाला मांडणार आहात का? 100% मी अमितभाई शाहांकडे हा विषय नेणार आहे. जेव्हा बीडमध्ये मागे घटना झाली होती तेव्हा गेलोच होतो ना अमितभाई शाहांकडे आम्ही. तर ह्यावेळी ते या देशाचे गृहमंत्री आहेत आणि जर राज्यात आम्हाला न्याय मिळत नसेल तर कोणीतरी केंद्र सरकारमध्ये गेलंच पाहिजे आणि आम्ही जाणार आहे. कर्जमाफीच्या आश्वासनावर मनोज जरांगे यांनी सांगितलं आहे की सरकारने कशा प्रकाराने सगळ्या ज्या शेतकरी आहेत त्यांची फसवणूक केली आहे, त्यांच्याबरोबर चीट केलं. नाही, अर्थातच डेटा दाखवतो ना बा. तुम्ही तुमचेच सगळ्या चॅनलचे लोक वारंवार सगळे आहेत शेतीमध्ये शेतकऱ्यांना भेटतात, बांधावर जातात. त्या बांधावरचंच रिपोर्टिंग बघा ना तुमचं सगळं. हे काय आरोप करत नाही आम्ही, हे महाराष्ट्राचं वास्तव सांगतोय. कर्जमाफी तर सोडा, दिवाळी गोड केली होती हे तुमच्याच चॅनलनी दाखवलं होतं ना की दिवाळी 100% गोड केली. कुणाची दिवाळी गोड झाली? तुम्ही बघा ना महाराष्ट्रामध्ये किती पैसे आले, काही पैसे शेतकऱ्यांना आले नाही. आणि कांदा, सोयाबीन, केळी, किती पिकं सांगू तुम्हाला. पूर्णपणे शेतकऱ्याचं कंबरडं मोंड्याचं पाप हे या सरकारने केलेलं आहे. ताई, खरं तर मोर्चा निघाल्यानंतर शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, बच्चूकडून मोठा प्रतिसाद मिळत होता. मात्र अचानक असं काय झालं की लगेच समिती नेमली गेली. अनेकांच्या मनात शंका आहे की हा मोर्चा म्हणजे काय नुरा कुस्ती होती का? मी नाही याचं उत्तर देऊ शकत. तुम्हाला त्याच दोघांना विचारायला लागेल, कारण का तुमच्या मनात जी पाल चुकचुकली आहे याचं उत्तर त्या 2 लोकांना तुम्हाला विचारायला लागेल. मी कसं सांगणार? फलटणच्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी फलटणचं प्रकरण हे माणुसकी आहे आणि हटवणं कसलं? आपली महाराष्ट्राची हत्या झालेली आहे, तर ती हत्या म्हणजे तुम्ही कसं असं करू शकता? एकीकडे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सगळे लढतायत, मी त्याचं मनापासून स्वागत करते, पण ती आपला एकीकडे शेतकरी आहे आणि दुसरीकडे आपल्या लेकीची हत्या झालेली आहे ना फलटणमध्ये. त्याच्यामुळे या 2 गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत आणि त्याची वेगळीच इन्क्वायरी आणि माहिती समाजाला आणि राज्याला माननीय मुख्यमंत्र्यांनी पारदर्शकपणे इन्क्वायरी केल्यानंतरच सांगावी अशी माझी त्यांना विनम्र हात जोडून विनंती आहे. राज ठाकरेंनी काल एक प्रात्यक्षिक करून ईव्हीएम कसं टेम्परिंग केलं जातं असं सांगितलं. लोकांच्या मनात शंका आहे, महाराष्ट्राच्या निवडणुकीबद्दल अजूनही शंका उपस्थित केल्या जात आहे. अनेक वेळा ह्या डेटा माझ्याही लोकसभा मतदारसंघात म्हणजे माझं आणि अमोलदादा कोल्हेंचं म्हणणं आहे की आम्ही दोघं जिंकलेले कॅन्डिडेट किंवा जानकर साहेब असतील आपले उत्तमराव जानकर साहेब, ते तर पहिल्या दिवसापासून म्हणतायत की मी जिंकलो असलो तरी माझ्यापासूनच सुरुवात करा. आणि माननीय उत्तम जानकरजी इथे किती वेळा येऊन गेलेत, मागच्याही आठवड्यात ते आलेत. राहुलजी असतील, आदित्य ठाकरे असतील किंवा आता राजजी असतील, ह्या सगळ्यांनी डेटा ड्रिव्हन सांगितले. आरोप कोणीही उगाच उठसूट आरोप करत नाही आहे, डेटा ड्रिव्हन आरोप आहेत. म्हणजे एकेका घरात 100 लोक, 200 लोक, काही घोडात अनेक ठिकाणी त्या सगळ्या घोळामध्ये नावं विस्कळीत, म्हणजे 5 आडनावाची 5 वेगळी लोक एका घरात राहत आहेत, जो पत्ताच नाही आहे. म्हणजे कळतच नाही की होत आहे कसं, आणि रोज नवीन स्टोरीज येत आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं ह्या सगळ्या ज्या आपल्या वोटर लिस्ट आहे त्या नीट झाल्याच पाहिजे, तरच लोकशाही टिकेल ना. मग जिंकेल कोणी तो नंतरचा प्रश्न आहे. मॅम, युतीच्या बद्दल उद्धव ठाकरे सांगतात की आमच्या म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटी सुरूच राहणार, तर कुठे ना कुठे युतीसाठी अजून एक बळ मिळते आणि त्याला एनसीपी सपोर्ट करते. नाही, पण ते भेटत राहिले तर आनंदच आहे ना. कुठल्याही सशक्त लोकशाहीमध्ये
लोक जेव्हा भेटतील, विचारांची देवाणघेवाण होईल, तेव्हाच लोकशाही चालेल ना. त्याच्यामुळे जर उद्धवजी आणि राजजी भेटत असतील तर त्याच्यात गैर काय, चांगलंच आहे ना. त्यांनी भेटलं पाहिजे. चर्चा जे महाराष्ट्राच्या हिताचं असेल, देशाच्या हिताचं असेल, त्याच्यासाठी सगळे राजकीय पक्ष जर चर्चा करत असतील तर त्याचं आपण उलट स्वागत केलं पाहिजे. मॅम, एक शेवटचा प्रश्न आपल्या पक्षाचा आहे. मुंबईत एक बैठक झाली जिल्हा अध्यक्षांची, त्यात शरद पवार सर स्वतः पण मी पण होते, उपस्थित होते. त्यात एक सोलापूरचा प्रतिनिधी तो कुठे ना कुठे भाजपचा कार्यकर्ता होता असं एक ॲलिगेशन झालं आहे सोलापूरच्या तुमच्या युनिटमध्ये. असेल, मला नाही माहिती, मी तुमच्याचकडून ऐकते. पण सोलापूरच्या कोणी जर काही लिहिलं असेल तर त्यांनी पत्र दिलं असेल पक्षाच्या अध्यक्षांना. शिंदे साहेबांशी बोलून जरूर तुम्हाला माहिती देईन त्याची उद्या मुंबईत. ओके, चला, थँक्यू व्हेरी मच. झालं.